बातमी राजकीय ठाकरे गटाचं एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन सुरू आहे। भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केलं गेलंय। पनवेलमध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। भाडेवाढी विरोधात हे आंदोलन सुरू आहे। एसटीचे तिकीट दर वाढलेले आहेत आणि त्याच विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। काल देखील अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलं। विविध आगारांमध्ये जाऊन ठाकरे गटानं आंदोलन केलं आणि आता भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। पनवेलमध्ये हे आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाचं एसटी तिकीट दरवाढी विरोधात हे आंदोलन केलं गेलंय। हे दृश्य आपण पनवेलमधली पाहतोय। ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। सरकारनं एसटीची दरवाढ केलेली आहे आणि त्यामुळे ठाकरे गट हा आक्रमक झालेला आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। घोषणा देऊन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। हातामध्ये फलक घेऊन दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि सरकारनं एसटी दरवाढ केलेली आहे। या दरवाढी विरोधात सध्या नागरिकांच्या मनामध्ये देखील रोष आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट देखील आक्रमक झालेलं पाहायला मिळतोय। पनवेलमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पनवेलमधली पाहतोय। ठाकरे गटाचं पनवेलमध्ये आंदोलन सुरू आहे। राज्य सरकारनं एसटी तिकीट दरामध्ये वाढ केलेली आहे। 15% ही वाढ आहे आणि याच दरवाढी विरोधात सध्या सरकारमध्ये देखील दावे प्रतिदावे सुरू असतानाच विरोधकांनी देखील या सगळ्या दरवाढीवरती निषेध व्यक्त केलेला आहे। साईल रेळेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। साईल, ठाकरे गटाचं एसटी तिकीट दरवाढी विरोधात पनवेलमध्ये आता आंदोलन सुरू आहे, सविस्तर तपशील। निश्चितच पनवेल बस आगारात आज सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। सुरुवातीला वाटत होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं जाईल, मात्र पनवेलमध्ये आता संपूर्ण महाविकास आघाडीनं हे आंदोलन हातात घेतलेलं आहे। पनवेल एसटी आगाराच्या परिसरात ज्या पनवेल आगारात येणाऱ्या गाड्या किंवा बाहेर जाणाऱ्या गाड्या एसटीच्या अडवल्या जात आहेत। एसटीची झालेली भाडेवाढ दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली जाते। सर्व प्रवाशांना या ठिकाणी खाली उतरवलं जातंय। एसटीच्या गाड्या रोखून धरलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या महायुतीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत, तर 100 दिवसांच्या या दिवसांमध्ये महायुती सरकारने जनतेच्या पदरी निराशा टाकलेली आहे। हे 100 दिवसांचं असं विद्रुपीकरण करणारं गिफ्ट या महायुती सरकारने जनतेच्या नशिबी दिल्याचा आरोप देखील या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। तेजस, अगदी धन्यवाद साहिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ।